झी 24 तास एक पाऊल पुढे। कराडमध्ये प्रेमला काकी चव्हाण राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन निवड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते काल पार पडला। यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट कराडमध्ये उभारण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। गेली 5 दिवस कराडमध्ये प्रेमला काकी चव्हाण राज्यस्तरीय निवड स्पर्धा सुरू होत्या। या स्पर्धांमध्ये विविध ठिकाणचे 400 स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये महिला एकेरी, दुहेरी आणि पुरुष एकेरी, दुहेरी अशा स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत 19 वर्ष पुरुष एकेरी गटात अक्षय देवळेकर, ठाणे विजेता चिराग शेट्टी, मुंबई उपनगर उपविजेता, तर 19 वर्ष दुहेरी महिला गटात मुंबईची अहिल्या हरजानी आणि नागपूरची रसिका राजे विजेत्या ठरल्या। तर पुण्याची रेवती देवहयाळे आणि ठाण्याची वल्लरी बोकाणे उपविजेत्या ठरल्या। या सर्व विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। कराडमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही बॅडमिंटन खेळण्याचा मोह आवरता आला नाही। राजकीय खेळपट्टीवरून थोडीशी उसंत घेत पृथ्वीराज बाबांनी बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन काही फटके लगावले। त्यांच्या खेळाची शैली पाहून ते पट्टीचे खेळाडू असल्याचं समोर आलं। कराडमध्ये प्रेमला काकी चव्हाण ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी ते आले होते। हे दृश्य आपण बघू शकतो। मुख्यमंत्री कशा तऱ्हेने बॅडमिंटन खेळत आहेत, खरोखरच अतिशय पट्टीचे खेळाडू आणि जाणवत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।